Now students, we are going to start with the next important derivation, which is nothing but ratio of driving tensions of the belt. Now what is the belt drive? The belt drive transmits the power and motion from one shaft to another shaft using a belt, but these belts while rotating will have different tensions on other side and opposite side. One side is going to have higher tension, other side is going to have a slight less tension. So because of these two tension differences, ही जी दोन टेन्शन्स आहेत की एका साइडला टेन्शन जास्त आहे, दुसऱ्या साइडला टेन्शन कमी आहे, अशा केस मध्ये तुम्हाला तो जो टेन्शनचा डिफरन्स आहे त्याचा वापर करूनच पॉवर ट्रान्समिट होत राहते. So that difference is particularly called as the net driving tension, and we are going to derive ratio of driving tensions of the belt. Onto the board I have written the commentary. Okay, we'll start discussing the diagram, आणि एकदा का डायग्राम तुमची डिस्कस करून झाली की त्यानंतर आपण नेहमीसारखंच प्रोसीड करणार आहोत. So we'll start with the first of all diagram. Suppose that this is a pulley. Make sure that you will have a proper big circle in order to understand this diagram quite easily. तुम्ही जे सर्कल पूर्ण कराल ते सर्कल पूर्ण करताना प्रॉपर साइजिंगचं सर्कल येईल याची काळजी घ्या. आणि या सर्कलच्या सेंटरला आपण नाव दिलं O, आणि जो बेल्ट आहे तो बेल्ट ए पॉइंट जवळ पुलीवर कॉन्टॅक्टिंग रॅप सुरू करतो. इट स्टार्ट्स रॅपिंग अराउंड पॉइंट ए and it leaves the pulley at point B. या टोटल जो तुम्ही अँगल बघताय हा संपूर्ण अँगल AOB दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ लॅप. हा बेल्ट इकडून रेड मार्कर मधला आहे, तो बेल्ट अशा पद्धतीने दिसेल. थिटा इज द अँगल ऑफ रॅप ऑर लॅप. आता आपल्याला डेरिव्हेशन करायचंय, तर याच्यातले येणारे टेन्शन्स कुठले आहेत? तर बॉटम साइडला से टेन्शन जास्तीच आहे, T1 टाइट साइड टेन्शन आहे, आणि अप्पर साइडला टेन्शन कमी आहे. सो लेट्स से दॅट इट इज T2. त्या एरो नाही दाखवली तरी चालतील. One side is having tension T1, other side is having tension T2, tight side, slack side. आपल्याला T1, T2, थिटा आणि या बेल्टचा पुली सरफेस सोबत असणारा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द पुली अँड बेल्ट यांच्यात एक रिलेशनशिप फॉर्म करायचं आहे. वी आर गोइंग टू डिराइव रिलेशनशिप फॉर T1, T2, theta and mu. And for this purpose, we are going to take a symmetrical portion of arc. थीटा जो आहे हा जो संपूर्ण तुम्हाला आर्क AB दिसतोय याच्यातला एक सेगमेंट फोडायचा, split it with a small angle d theta. म्हणजेच एक आर्क PQ घेतलाय. आर्क PQ न टोटल सेंटर सोबत केलेला अँगल हा d थिटा येईल. तो बरोबर फोडायचा इनटू इक्वल पार्ट्स d थिटा बाय 2, d थिटा बाय 2. हा अँगल को प्लान है. whenever any angle is small, as d theta is a small angle, एखादा अँगल खूप लहान असेल तर sin d theta that becomes d theta itself. Cos of d theta it becomes 1.
हाफ अँगल साठी पण लिहून ठेवतो साइन ऑफ डी थिटा बाय 2 अप्रॉक्सिमेट्स टू डी थिटा बाय 2 अँड कॉस ऑफ डी थिटा बाय 2 अप्रॉक्सिमेट्स टू 1. एखादा अँगल खूप लहान असेल तर त्यासाठी एक कंडिशन मी लिहून ठेवलेली आहे. सो आय थिंक यू माइट हॅव गॉट क्लिअर आयडिया अबाउट द आर्क. टोटल मोठा आर्क किती आहे? अँगल थिटा असणार आहे रेड मार्कर मधला. त्याच्यातला एक स्मॉल सेगमेंट उचलला पीक्यू. पीक्यूनं सेंटर सोबत केलेला अँगल किती आहे? डी थिटा आहे. आणि त्या डी थिटाला आपण बरोबर सिमेट्रिकली फोडलंय डी थिटा बाय 2 डी थिटा बाय 2 बॉटम साइड. आता इथं या पीक्यू वरचे येणारे छोटे टेन्शन्स बघायचे. स्टार्ट विथ द स्मॉल पार्ट. याच्यावर येणारे फोर्सेस कुठले आहेत तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिला या सेंटर पासून राइट हँड साइडला जाणारी नॉर्मल रिएक्शन ऑफ द सरफेस. अवे फ्रॉम द सेंटर नॉर्मल रिएक्शन ही सगळ्यात पहिल्यांदा तिथे ऍक्ट होईल. या नॉर्मल रिएक्शनला पुली जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर क्लॉकवाईज रोटेशनला अपोजिट डायरेक्शनला मोशन देणारा फ्रिक्शनल फोर्स हा फॅक्टर येईल. हा फ्रिक्शनल फोर्स F इक्वल टू म्यू आर एन असेल. PQ वर येणारे फोर्सेस. फर्स्ट नॉर्मल रिएक्शन अवे फ्रॉम द सरफेस. पुली सेंटर पासून बाहेर जाणारे नॉर्मल रिएक्शन. पुली समजा क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये वरच्या साईडला फिरवणारा फ्रिक्शनल फोर्स F इक्वल टू म्यू आर एन. आणि आता T2 आणि T यांचा जर विचार केला तर Q पॉइंट जवळ टँजेन्शियली वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये असणारा T प्लस dt टाईट साइड टेन्शन आहे. बेसिक टेन्शन T घ्यायचं. T मध्ये थोडीशी अमाऊंट जास्त सो dt आणि यातली जी बेसिक अमाऊंट आहे ती परत Q जवळ अपोजिट डायरेक्शन मध्ये T म्हणून ऍक्ट करायची. Q जवळ खाली P जवळ वर फ्रिक्शनल फोर्स सोबत जायला पाहिजे. टेन्शन T ऍट P टेन्शन T प्लस dt ऍट Q नॉर्मल डिरेक्शन Rn फ्रिक्शनल फोर्स F इक्वल टू म्यू Rn. हे चार फोर्सेस इथे येतात. पोझिशन लक्षात घ्या. इट इज इन द हॉरिझॉन्टल प्लेन अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन. वर्टिकल प्लेन वर्टिकल डायरेक्शन. T डिरेक्टेड विथ सर्टन अँगल T प्लस dt डिरेक्टेड विथ सर्टन अँगल. आता सर हे अँगल किती आहेत काय आहेत त्यासाठीच ते डी थिटा बाय 2 चं लॉजिक मी सांगितलं. वी हॅव सीन द ओपन बेल्ट ड्राइव्ह डेरिव्हेशन क्रॉस बेल्ट ड्राइव्ह डेरिव्हेशन. मी तुम्हाला एक प्रिन्सिपल शिकवलं होतं. एक इन्क्लाइंड लाईन आहे त्याचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल हा 30 डिग्री किंवा थिटा आहे समजा. या इन्क्लाइंड लाईनला जर मी एक परपेंडिक्युलर लाईन टाकली तर या नवीन लाईननं व्हर्टिकल सोबत केलेला अँगल किती असणार आहे 30 डिग्री असेल. दोन परपेंडिक्युलर लाईन्स यातला एका लाईनचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल आणि दुसऱ्या लाईनचा व्हर्टिकल सोबतचा अँगल काय राहतो सेम राहतो. सो या प्रिन्सिपल प्रमाणे नीट बघा. दिस इज द रेडियस OP इज द रेडियस मेकिंग अँगल d theta विथ हॉरिझॉन्टल d theta by 2. OP makes d theta by 2 with the horizontal. It has perpendicular tangential है ना इधर perpendicular of T tension. It will make angle d theta by 2 with vertical. त्यानं वर्टिकल सोबत केलेला अँगल हा d theta by 2 असेल. तशाच पद्धतीनं इथंही वर्टिकल सोबत केलेला अँगल d theta by 2 असेल. हे जेवढं तुम्ही बडबडलोय मी आता हे सगळं आधी लिहून ठेवलेलं आहे. सो कॉमेंट्री लिहिणं समजावणं तो भाग तुम्ही स्वतः लिहू शकता. डायग्रामवरनं जसं तुम्ही डायग्राम आधी पूर्ण कराल डायग्राम पूर्ण करून झालं की त्यानंतर हे सगळे. आता आपलं काम काय लक्षात घ्या. आपल्याला पहिल्यांदा हॉरिझॉन्टल रिझोल्यूशन घ्यायचं आहे. हॉरिझॉन्टल रिझोल्यूशन रिडक्ट करत आणायचं आहे आणि त्यानंतर व्हर्टिकल रिझोल्यूशन काम घेऊन त्यानंतर इंटिग्रेशन करायचं आहे. आपण छोट्या पार्टचं काम करतोय.
छोटा पार्ट म्हणजे काय आला PQ, मोठा भाग काय आला AB. PQ कडून जायचंय, इंटिग्रेशन लिमिट्स बदलतील. इंटिग्रेशनची लिमिट समजून घ्या. तुमचा इथं अँगल 0 होता, टेन्शन T2, अँगल थिटा केला, टेन्शन T1 करून टाकायचं. तो नंतरचा तुम्हाला भाग आहे, नंतर मी आल्यावर सांगेनच. आता तुमची स्टेप डेरिव्हेशन. रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली. पहिल्यांदा आरएनचं काम करून घ्या. रिझॉल्विंग द फोर्सेस हॉरिझॉन्टली. आता हॉरिझॉन्टल रिझोल्युशन अप्लाइड मेकॅनिक्स प्रिन्सिपल्स. काय प्रिन्सिपल आहेत लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल रिझोल्युशन म्हणजे कुठला कॉम्पोनंट येतो अँगलचा? कॉस कॉम्पोनंट येतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टल रिझोल्युशन मीन्स यू आर गोइंग टू अप्लाय कॉस कॉम्पोनंट आणि अँगल व्हर्टिकल नाही हॉरिझॉन्टल सोबत लागतो. अप्लाइड मेकॅनिक्स रिझोल्युशन्स angles must be taken in with respect to horizontal. All right, we'll start. सर हॉरिझॉन्टल रिझोल्युशन घ्यायचं म्हणजे काय करायचं? राईट हँड साईडला जाणारे फोर्सेस एका बाजूला, लेफ्ट हँड साईडला जाणारे फोर्सेस एका बाजूला टाकायचे. राईट हँड साईड फोर्सेस टू द वन साइड ऑफ इक्वेशन, लेफ्ट हँड साईड फोर्सेस टू द अदर साइड ऑफ इक्वेशन. लेट स्टार्ट. आता आर एन जर म्हटलं तर तुम्ही राईट हँड साईडला गेला, यू आर गॉन टू द राईट हँड साईड. सो आय विल राईट द आर एन फर्स्ट. आता बाकीचं रिझोल्युशन बघूया. दिस टी असा आहे. सो इट इज अ सेकंड क्वाड्रंट. टीच्या ॲरोमध्ये जर मी पेन ठेवला तर मला असं लक्षात येते याचं रिझोल्युशन केल्यानंतर दिस इज नथिंग बट टी. इट इज लाईंग इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मधला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट लेफ्ट हँड साइड डायरेक्टेड असतो. सेकंड क्वाड्रंटचा हॉरिझॉन्टल रिझोल्युशन हा कुठे असतो? लेफ्ट हँड साइड डायरेक्टेड. In the same way here also, T plus dt third quadrant मध्ये येतोय. T plus dt it is lying in the third quadrant. So तिथं third quadrant असल्यामुळे with the third quadrant its horizontal lies towards the left. म्हणजेच Rn onto one side right hand side ला गेलाय. आता T cos अँगल दोघांचाही व्हर्टिकल सोबत आहेत 90 मायनस डी थिटा बाय 2. टीचा हॉरिझॉन्टल लेफ्टला गेला, टी प्लस डी टीचा हॉरिझॉन्टल लेफ्टला गेला. सो लेफ्ट हँड साइड फोर्सेस आय एम रायटिंग ऑन द अदर साइड ऑफ द इक्वेशन. आर एनच्या अपोजिट आहेत. प्लस टी प्लस डी टी थर्ड क्वाड्रंट, त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस, अँगल व्हर्टिकल नको हॉरिझॉन्टल सोबत 90 minus d theta by 2. So ultimately it becomes Rn equal to T cos of 90 minus any angle, it becomes sin d theta by 2 plus T plus dt cos of 90 minus any angle, it becomes sin डी थिटा बाय 2. आता ऑलरेडी जसं डेरिव्हेशन सुरुवात केली त्यावेळी मी एक गोष्ट लिहिली होती. साइन डी थिटा बाय 2, साइन डी थिटा बाय 2 व्हेरी स्मॉल अँगल, इट विल बी डायरेक्टली टेकन ॲज अ अँगल इट सेल्फ डी थिटा बाय 2. सुरुवातीलाच लिहून दिलेलं आहे. सो दॅट नेक्स्ट स्टेप वी कॅन हॅव आर एन इक्वल्स टू काय म्हणता येईल रे? T into d theta by 2 plus T plus dt multiplied with d theta by 2. So you will have Rn T d theta by 2 plus d theta by 2 ना ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा T d theta by 2 plus dt d theta divided by 2, half plus half it becomes 1. So your Rn will be T multiplied with d theta. सर ते राहिलं की शेवटचं छोट्या टर्म्स आहेत, निग्लेक्ट देम. स्मॉल टर्म्स निग्लेक्टिंग dt d theta by 2. छोट्या टर्म्स आहेत त्यांचं प्रॉडक्ट खूप छोटं येईल. सो लिव्ह देम. Rn will be T d theta, horizontal resolution केलं.
कॉस कॉम्पोनंट अँगलचा व्हर्टिकल सोबत नाही लागत म्हणून तो 90 मायनस लिहिलेला आहे. जशा पद्धतीनं तुम्ही आता हॉरिझॉन्टल रिझोल्यूशन केला विथ द सेम प्रिन्सिपल गो फॉर व्हर्टिकल रिझोल्यूशन. फॉर व्हर्टिकल रिझोल्यूशन किंवा रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली ब्लॅक मार्कर मध्ये रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली. जर व्हर्टिकल रिझोल्यूशन घेतले तर वर जाणारे फोर्सेस एका साईडला, खाली येणारे फोर्सेस एका साईडला टाकायचे. वर जाणारे एका बाजूला, खाली येणारे एका बाजूला. बघूया. सो एफ इक्वल टू म्यू आर एन वर गेला. एफचं व्हॅल्युएशन काय आलं? म्यू आर एन लिहून टाकलं इथं. वर गेलेला आहे. आता नीट लक्षात घ्या, हा टी जो आहे त्याचं व्हर्टिकल रिझोल्यूशन सेकंड क्वाड्रंट, व्हर्टिकल रिझोल्यूशन विल बी अपवर्ड. इथला जो टी आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. सेकंड क्वाड्रंट विल हॅव व्हर्टिकल रिझोल्यूशन इन द अपवर्ड डायरेक्शन. सो इट विल बी प्लस टी. एफ ऑलरेडी वर आहे त्याच्यात टी साइन व्हर्टिकल रिझोल्यूशन ऑलवेज टेक प्लेस विथ द साइन कॉम्पोनंट. 90 मायनस डी थिटा बाय 2 साइन 90 मायनस डी थिटा बाय 2 इट बिकम्स कॉस. मी पुढची स्टेपच लिहित चाललोय हो. सो सेकंड स्टेप ऑटोमॅटिक आली बघा. एफ ची व्हॅल्यू काय? म्यू आर एन ठेवली. टी साइन ऑफ 90 मायनस डी थिटा बाय 2 व्हर्टिकल रिझोल्यूशन म्हणून साइन घेतलं. साइन ऑफ 90 मायनस एनी अँगल इट बिकम्स कॉस. आता टी प्लस डी टी थर्ड quadrant vertical resolution downward. So it will be placed on the other side of equation. It will be t plus dt sine of 90 minus d theta by 2 means it will be t plus dt sine 90 minus any angle, it becomes cos d theta by 2. T plus dt sine of 90 minus an angle, it becomes cos. So mu r n बघा ऑटोमॅटिक पुढच्या स्टेप लिहिल्यामुळे कसं इक्वेशन झालं. t cos of d theta by 2 म्हणजे किती येते? 1 येते लिहिलेलं आहे. cos of d theta by 2 means 1. पलीकडे 1 लिहिलं. it becomes t plus dt. t ला t कॅन्सल. it becomes mu rn equals to dt. rn व्हॅल्युएशन वरनं टाकून द्या. therefore mu into t into d theta बरोबर का? mu into t into d theta is equal to dt. therefore dt divided by t, dt ला t ने डिवाइड, that equals to mu into d theta. आता इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेटिंग within limits डाव्या साईडचं इंटिग्रेशन T2 पासून T1 पर्यंत जायचं. स्लॅक साइड टू टाइट साइड जायचं. स्लॅक साइड T2, टाइट साइड T1. कमी व्हॅल्यू ते हायर व्हॅल्यू पर्यंत जायचं. dt by t ऑन टू द राइट हँड साइड म्यू बाहेर ठेवा. इंटिग्रेशन 0 टू थिटा डी थिटा पर्यंत जाऊ शकतं. इंटिग्रेशन 0 टू थिटा डी थिटा पर्यंत जाऊ शकाल. आता एका साइडचं इंटिग्रेशन लिहित चला. स्टार्ट रायटिंग द इंटिग्रेशन फ्रॉम वन पार्ट. dt by t चं इंटिग्रेशन इट बिकम्स ln t t2 टू t1. अप्पर लिमिट माइनस लोअर लिमिट ln t1 माइनस ln t2. लॉगरिथमिक रेशो डिफरन्स आहे ना, म्हणजे हा डिफाइन काय होतो? लॉगरिथमिक रेशो ln t1 बाय t2. दॅट्स इट. लेफ्ट हँड साइडचं इंटिग्रेशन संपलं. राइट हँड साइडला म्यू 0 टू थिटाचं डी थिटाचं इंटिग्रेशन थिटा विदिन द लिमिट 0 टू थिटा इट बिकम्स म्यू
theta minus 0, it becomes mu theta. I don't need this ln, I will switch it as t1 by t2 equals to e raised to mu theta. ln है natural logarithm, so other side product will be taken as a exponential index e raised to mu theta. This is nothing but ratio of driving tensions of the belt. Now other side of the equation. आता दुसरी साइड बघून घ्या. सर वापरायचं कसं? यातला गरजेचं काय थीटा. सो थीटाच्या ऑलरेडी काही स्टेप मी शिकवल्यात इन द फर्स्ट डेरिव्हेशन्स. ॲज पर ओपन बेल्ट क्रॉस बेल्ट अल्फा थीटा काढायचे. अल्फा थीटा झाला की लगेच या फॉर्म्युल्यात यायचं. या फॉर्म्युल्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? देअरफॉर T2 can be written as T1 divided by e raised to mu theta. Means T2 valuations can be obtained with respect to T1. स्टेटमेंट मध्ये समजा तुम्हाला T1 माहिती आहे, म्यू माहिती आहे, थीटा माहिती आहे. इफ यू नो T1 1200, let us say mu 0.3, theta 2.799 or something like that. Solve this to get the answer of T2 directly in numerical fraction. Other side of the equation is important. You can get T2 in terms of certain decimals of T1. T2 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ T1 मध्ये मिळवायला पण इक्वेशन महत्वाचं आहे. सो दॅट यू कॅन फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट by the belt, it will be T1 minus T2 into V. आता स्टेटमेंट मध्ये समजा तुम्हाला पॉवर माहिती आहे, स्पीड माहिती आहे, तर T2 ची इन टर्म्स ऑफ T1 मधली व्हॅल्यू ठेवून तुम्ही काय काढू शकता? T1 काढू शकता. इफ यू नो बोथ T1 T2, यू नो वेलोसिटी, यू कॅन फाइंड द पॉवर. सो हे इक्वेशन मल्टीटास्किंग, आणि मी जनरली याच्या 4 स्टेप नेहमी सांगतो. फर्स्ट स्टेप अल्फा, सेकंड स्टेप थीटा, थर्ड स्टेप T2 इक्वल्स टू T1 बाय e raised to mu theta, अँड द लास्ट स्टेप पॉवर फॉर्म्युला. एवढं जेव्हा तुम्ही करता सगळं, त्यावेळेला तुम्हाला एक पॅरामीटर काहीतरी व्हॅल्युएशन मिळतं. जर तुम्हाला राईट हँड साईडचे सगळे पॅरामीटर माहिती असतील, पॉवर मिळेल. इफ यू नो द पॉवर, यू नो स्पीड, यू कॅन फाइंड द T1 फ्रॉम दिस इक्वेशन. सो रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन अशा पद्धतीने महत्वाचं आहे. बरं सर, आता डेरिव्हेशन आम्ही प्रिपेअर कसं करू? डेरिव्हेशन प्रिपेअर करताना हॉरिझॉन्टल रिझोल्यूशन मी कसं घेतलंय ते समजून घ्या. ऑलरेडी तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. हे हॉरिझॉन्टल रिझोल्यूशन पहिल्यांदा बघून लिहा, न बघता लिहून इथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. सेकंड स्टेपमध्ये व्हर्टिकल रिझोल्यूशन लिहा, बघून लिहा, न बघता लिहा. लास्ट स्टेप इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन करणं सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवा. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा, बोर्डवरनं पहिल्यांदा डायग्राम काढून मग लेफ्ट हँड साईड पासून सगळं लिहा. हेडर मी दिलेला आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन्स.